डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालतो. हा व्हिडिओ त्यांच्या संदर्भामध्ये ज्यांना असं वाटतं की माझे मार्क कमी आहेत. तुम्हाला जर असं मनोभावे असं वाटत असेल की तुमचे मार्क्स कमी आहेत, तर मला असं वाटतं की तुम्ही अशा पद्धतीने प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे. हा वैयक्तिक शेवटी माझा अनुभव आहे. मला फक्त 121 मार्क होते. लक्षात घ्या. किती मार्क होते? 121 मार्क होते. तुम्ही म्हणाल की सर तुमच्या वेळेला अमर्यादित प्राधान्यक्रम होते, आमच्या वेळेला मर्यादित प्राधान्यक्रम आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जरी त्या ठिकाणी आमच्या वेळेला अमर्यादित प्राधान्यक्रम होते तरीसुद्धा एक गोष्टीची लिमिट होतीच. म्हणजे काय? अमर्यादित प्राधान्यक्रम असले म्हणजे काय, माणूस कुठेही नोकरी करायला तयार राहते का? नाही. हे तर प्राधान्यक्रम आपल्याला याच्यासाठी दिलेले असतात ना, की तुमच्या सोयीचं, तुमच्या आवडीचं, तुम्हाला पटेल, तुम्हाला रुचेल, तुम्ही जिथं काम करण्याची इच्छुक असाल अशाच ठिकाणची निवड द्या. तुम्हाला काही जोर जबरदस्ती थोपवलेलं तिथे नसतं. म्हणून जर समजा तुमची कोणत्याही परिस्थितीमध्ये, कुठल्याही परिस्थितीमध्ये काहीही केलं तर चालेल, बरोबर आहे की नाही? म्हणजे मला तिकडे झाडांचा पाला जरी खाण्याची आवश्यकता पडली तरीसुद्धा मला नोकरीची आवश्यकता आहे, असे ज्या लोकांना वाटत असेल त्यांच्यासाठी हे अमर्यादित प्राधान्यक्रम आहेत. बरोबर आहे की? मी कुठे जाऊन नोकरी करायला तयार आहे. मर्यादित प्राधान्यक्रम काय तुम्हाला 100 आणि 50 देऊन राहिले. 100 म्हणजे काही कमी नाही आहेत. बघा ना तुम्ही, 100 निवडताच तुमच्या डोक्याचा भाजीपाला होणार आहे, भुगोरा होणार आहे. म्हणून ज्यांना कमी मार्क्स आहेत असं ज्या लोकांना वाटत असेल त्यांनी, मला असं वाटतं, ह्या 2-3 गोष्टी तुम्ही बघायला पाहिजे. कारण की मला सुद्धा वाटत होतं की माझे मार्क कमी आहेत. मग मी कुठली स्ट्रॅटेजी फॉलो केली तेच तुम्हाला सांगतो. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, मी सुरुवातीला काय केलं होतं, माझी जी चूक झाली होती सुरुवातीला 121 मार्कवरती मी काय केलं, मी फक्त माझाच जिल्हा निवडला होता, वाशिम जिल्हा. आणि दुसरं काय निवडलं होतं, रयत शिक्षण संस्था. बरोबर आहे. ही माझी सगळ्यात मोठी चुकी होती. मी ज्यावेळेला फर्स्ट फेजमध्ये गेलो त्यावेळेस, फर्स्ट फेजमध्ये लक्षात घ्या, पहिल्या टप्प्यामध्ये 2022च्या, आणि मी मोजून फक्त किती प्रिफरन्सेस दिले होते? 3. फक्त आणि 3 प्राधान्यक्रमांसाठी मी माझं नशीब पणाला लावलं होतं. पहिलं दिलं होतं मी वाशिम 9वी 10वी. दुसरं दिलं होतं मी रयत 11वी 12वी. लक्षात घ्या, याच्यामध्ये 9वी 10वी पण नव्हतं दिलं. आणि तिसऱ्या क्रमांकाला दिलं होतं पुन्हा वाशिमच. कुठलं? 6वी ते 8वी. इथचं मेरिट गेलं 150 मार्क, इथचं मेरिट गेलं 154 मार्क, पुन्हा 6वी ते 8वीचं मेरिट गेलं 148 मार्क. माझी निवड झालीच नाही ना. फिर मैंने क्या सोचा था, मला असं लागलं की म्हटलं 121 वरती आपल्या वाशिममध्ये बजेट लागून जाईल. मग ही माझी चुकी होती. आता वाशिम जिल्हा फार प्रगत आहे का? नाही. वाशिम जिल्हा फार पुढचा आहे का? नाही. बरं, वाशिम जिल्हा आकांक्षित जिल्हा आहे, इथे सुद्धा माझी निवड झाली नाही. मग मी त्याच वेळेला ठरवलं की भाऊ, आपलं विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये कार्यक्रम होत नाही. मी त्याच वेळेला जास्त प्राधान्यक्रम दिले असते तर बरं झालं असतं. म्हणून माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की कोणत्या वर्गांचा कट ऑफ जास्त लागतो हे तुम्ही लक्षात घ्या. बघा विद्यार्थी मित्रांनो, सोपं करून सांगतो, कठीण नाही सांगत. 6वी ते 8वीचा कट ऑफ गणित आणि विज्ञानचा जास्त लागतो. ठीक आहे. कोणत्या कॅटेगरीसाठी? ओपन, OBC, SC जास्त जातो कट ऑफ. ठीक आहे. इतर कॅटेगरीचा कमी लागतो. म्हणजे कुठला? ST, SBC, EWS, आणि याच्यामध्ये पुन्हा SCBCचाही कट ऑफ जास्त असला गेल्या वर्षी, कारण की नंबर ऑफ स्टुडंट जास्त आहेत. ठीक आहे. मग कमी कट ऑफ कोणाचा लागू शकतो? ST, SBC, EWS. आणखी कोणाचा? VJ आणि NT यांचा कट ऑफ तुलनेने कमी राहतो. त्याच्यापैकी NTचं जर आपण बघितलं तर NT BCD याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं म्हणजे ते आरक्षण खूप कमी आहे, 2.5%, 3.5% आणि 2.5%. तर ह्यांनाही जर आपण इथनं काढलं आणि इथे जर टाकलं तरीसुद्धा काही अडचण नाही. अलग लक्षामध्ये. म्हणजे 6वी ते 8वीचा कट ऑफ हा साधारणतः 140+ राहण्याची शक्यता आहे कोणत्या ह्या वरच्या कॅटेगरीसाठी. आणि हे जे खालचे कॅटेगरीज आहेत, समजा ह्यांना मला असं वाटतं की 130 पर्यंत हा कट ऑफ येऊ शकतो. मग ज्यांना कमी मार्क्स येतात, 130 म्हणजे काय पर्यायानं फार जास्त आहेत अशातला प्रकार नाही आहे, तर आपण या ठिकाणी निवड करायला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांचं PG असेल किंवा 2 विषयामध्ये PG असेल, म्हणजे MA असेल, MSc असेल, तर तुम्हाला असं वाटत असेल की कमी मार्क आहे, तर तुम्ही आधी ज्युनियर कॉलेजला प्रिफरन्सेस द्या विथ इंटरव्ह्यूसाठी. विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये ज्युनियर कॉलेजला निवड होणार नाही, कारण की त्या जागाच कमी असतात जर कमी मार्क असतील तर. म्हणून मुलाखतीची तयारी सुरू करा. ही चूक तुम्ही करू नका की माझं विदाऊट इंटरव्ह्यूला सिलेक्शन होईलच, झालं तर लयच चांगलं, सोन्याहून पिवळं चांदीहून ढवळं, परंतु तसं होईल असं नाही. म्हणून मुलाखतीची तयारी करा, कारण की मुलाखतीमध्ये एकाच 3 प्रमाण आहे. आता ज्या वेळेला तुम्ही संस्थांची निवड कराल तर त्यावेळेला माझी स्ट्रॅटर्जी फॉलो करा. मी पहिल्या फेजमध्ये काय केलं होतं की ग्रामीण भागामधल्या संस्था टाकल्या होत्या. मला त्या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूसाठी कॉल आला, परंतु तुम्हाला माहिती आहे ग्रामीण भागामधल्या संस्था असतील किंवा काही संस्था अशा आहेत की त्यांची उमेदवाराकडनं अपेक्षा राहते. बरोबर आहे की नाही?
म्हणजे कोणती अपेक्षा राहते तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही, परंतु थोड्याफार अपेक्षा राहतात की बा तुम्ही अतिशय चांगलं शिकवलं पाहिजे, शाळेच्या नंतरही थांबलं पाहिजे किंवा आणखीन वगैरे 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 काही गोष्टी असतील. तर त्या मी काही पूर्ण करू शकलो नाही, म्हणून मी काही फर्स्ट फेजमध्ये विथ इंटरव्ह्यूला ऑफर असून सुद्धा जॉईन केलं नाही. चांगल्या कॉलेजमध्ये आलं होतं तरीसुद्धा जॉईन केलं नाही. मग मी कुठं टाकलं होतं, मी यवतमाळ टाकलं होतं, मी बुलढाणा टाकलं होतं. आता हे 2 जिल्हे जर आपण बघितले तर पर्यायानं थोडेसे दूर येतात. जळगाव जिल्ह्यामधलं मला आलं होतं आणि एक गडचिरोली आलं होतं फर्स्ट फेजमध्ये. बघा, म्हणजे मी सगळे दुर्गम जिल्हे टाकले होते. कोणकोणते? यवतमाळ, वाशिम, इकडे गडचिरोली आलं होतं. मला वाटतं नांदेडची पण एक संस्था होती, पण मी तिकडे काही गेलो नाही. आणि हे एक जळगावची संस्था होती, मी तिकडे काही म्हणजे अशाच पद्धतीनं आहे ना, एकदम दूरच्या संस्था टाकल्या. पण तिथं माझं विथ इंटरव्ह्यूमध्ये जमला होता बजेट. मग मी पुढच्या फेजमध्ये काय केलं, दुसऱ्या फेजमध्ये, तर पुन्हा 6वी ते 8वीला मला जायचंच नव्हतं, म्हणून मी ते पुन्हा सेकंड राऊंडमध्ये काही प्रिफरन्सेस दिले नाही. परंतु कन्व्हर्टेड राऊंड जो होता की नाही त्याच्यामध्ये माझा नंबर लागून गेला. त्यामध्ये अमरावतीला माझा नंबर लागला 121 मार्कवरती. म्हणजे बघा, आता अमरावती फारचं फॉरवर्ड शहर आहे का नाही, बॅकवर्ड शहर आहे का नाही, परंतु त्या ठिकाणी काय झाली, निवड झाली. आता पुन्हा सांगतो, जर ज्या वेळेला शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा झाला तर त्यावेळेला संस्थांच्या खूपच मोठ्या जागा आल्या. दुसऱ्या टप्प्यामध्ये खूप मोठ्या संस्था आल्या. या ठिकाणी माझी निवड कुठे झाली, एकदम महाराष्ट्रामध्ये टॉपच्या कॉलेजला झाली. म्हणजे SP कॉलेज पुणे, ठीक आहे, त्यानंतर यशवंत कॉलेज नांदेड आणि DK आणि ND आचार्य मराठी कॉलेज कुठं आहे, मुंबईला, ठीक आहे, हे कुठे, नांदेडला, ठीक आहे. आणि तिसरं कुठे झालं, ND आचार्य आणि DK मराठी कॉलेज, ND आचार्य कॉलेज. ते जे मुलं मुंबईला राहतात त्यांनाही माहीत आहे, ठीक आहे. ND आचार्य कॉलेज हा सायन्स कॉलेज आणि कॉमर्स कॉलेज आहे, आर्ट कॉलेजसुद्धा आहे, त्या ठिकाणी 2-3 मिळून हे मुंबईलाच निवड झाली. आता मी वेटिंगला कुठं होतो, तर भवन्स कॉलेज आहे मुंबईला, खूपच मोठं, खूपच रेप्युटेड कॉलेज आहे, त्या ठिकाणी मी वेटिंगला होतो. कारण की मी त्यांना आधीच सांगितलं होतं मुलाखतीच्या वेळेला की सर माझं निवड झाली तरीसुद्धा मी जॉईन होणार नाही, कारण की ते मुंबईच्या लोकलमध्ये बसलो आणि तिथचं ते वातावरण मला सूट होणारच नाही हे मला 100% माहीत होतं. मी यांना म्हटलं होतं मी जॉईन करेल, परंतु ह्यांना पवित्र पोर्टलची पुढची प्रोसेसच माहिती नव्हती. त्याच्यामुळे ते आता यावर्षी पुन्हा जागा टाकणार आहेत आणि या कॉलेजच्या खूप मोठ्या जागा त्या ठिकाणी येणार आहेत, लक्षात घ्या आपण, ठीक आहे. तर अशा पद्धतीने निवड झाली. पण कमी मार्क असताना मी पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या चुका केल्या, तर मी फक्त माझे जवळजवळचे जिल्हे टाकले. मला असं वाटलं की तिथेच निवड होईल, नाही, सुरुवातीला दूरचंच टाकून द्या, मला असं वाटते कमी मार्क असले तर. दुसरं म्हणजे काय, संस्था जर तुम्हाला असं वाटत असेल की विथ इंटरव्ह्यूसाठी याव्यात, कमी मार्क आहेत, तर मग ग्रामीण भागामधल्या संस्था निवडा. तुम्हाला त्या ठिकाणी UDAIS नंबर दिसतो, त्या UDAISच्या नंबरप्रमाणे तुम्ही काय करा, त्या ठिकाणी प्राधान्यक्रम द्या. ऑनलाईनवरती जायचं, त्या संस्थेची सगळी माहिती काढायची आणि मग काय करायचं, तुम्ही त्या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यायला सुरुवात करायची. आता या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये 100% काही ना काही प्रश्न असतीलच. हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला असेल तर मी तुमच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. तुमच्या मनातील काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा, ठीक आहे का नाही. तर चालेल, काही अडचण असेल तर कळवा. काळजी घ्यावून खूप जास्त आहे. धन्यवाद.